नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बागुल सर. मॅथ बाय बागुल या यूट्यूब चॅनलवर मॅथ बाय बागुल सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, अपूर्णांकाची बेरीज वेगवेगळ्या परीक्षेमध्ये सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल किंवा येणाऱ्या आगामी काळातल्या ज्या परीक्षा असेल किंवा कंबाईंडची परीक्षा असेल, यामध्ये एक प्रश्न असा असतो, या प्रश्न अपूर्णांकाचा एखादा असा प्रश्न असतो आणि त्या प्रश्नात तुम्ही मेथडने जर सोडवलं तर प्रचंड वेळ लागतो आणि मेथडने चुकण्याची पण जास्त शक्यता असते. तर कमी वेळामध्ये हा प्रश्न 10 सेकंदामध्ये कसा सोडायचा, तर आपण जास्त वेळ न वाया घालवता लगेच आपण या प्रश्नाकडे जाऊ. चला चला तर मग या टाईपचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न बघा. तर ह्या टाईपचा जर प्रश्न असेल तर याला सोडवायला सुरुवात खालून, असे प्रश्न आपण खालून सोडवायला सुरुवात करतो. जर आपण मेथडने जर केला तर हा प्रश्न आपण खालून सोडवायला सुरुवात करतो. तर खालून सोडायला सुरुवात म्हणजे इथून आपण सोडायला सुरुवात करतो. इथून आपण हा प्रश्न सोडवायला सुरुवात करतो. तर मग आता हा खालचा 2/3, मग याला मी असं 2/3 मी या पद्धतीने लिहून घेतलं 2/3. आता हे एक किती वेळेस आहे बघून घ्यायचं. 1 2 3 4. आपण म्हणायचं प्रत्येक वेळेस एकच असेल का, तर नाही. प्रत्येक वेळेस वेगळा पण अंक असू शकतो. प्रत्येक वेळेस एक नसणार आहे. कधी इकडे 2 असेल, कधी 1 असेल, कधी 3 असेल, कोणताही अंक असेल. पण मी सुरुवातीला पहिला टाइप जो सांगतो की इथे 1 असताना, मग इथं हा एक किती वेळेस आहे. 1 2 3 4 वेळेस 1 आहे. मग 4 वेळेस 1 आहे म्हणून मी या 4 वेळेस हे असं डॉट देतो. 4 वेळेस डॉट देतो. ठीक आहे. आणि सगळीकडे बेरीजचं चिन्ह आहे. सगळीकडे बेरीजचं चिन्ह आहे म्हणून मी या दोघांची बेरीज करतो. 3 आणि 2 5 होतात. त्यानंतर 5 आणि 3 8 होतात. आणि 8 आणि 5 13 होतात. आणि 13 आणि 8 21 होतात. आणि मग आपलं फायनल उत्तर आलं 21/13. आपलं फायनल उत्तर आहे 21/13. म्हणजे आपल्याला जर समजा आपल्याला 10 सेकंद सुद्धा लागत नाही, जर आपल्याला लक्षात आलं की इकडे 1 आहे, आता इथून सोडायला सुरुवात केलं, जर जेवढे वेळेस 1 आहे तेवढे वेळेस डॉट द्या आणि यांचं जोडत चला. या 2 आणि 3 जोडले तर 5 आले, 3 आणि 5 जोडले तर 8 आले, 8 आणि 5 जोडले 13 आले आणि 13 आणि 8 जोडले तर 21 आले. अशा रीतीने आपलं फायनल आन्सर आलं 21/13. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न जर घेतला तर याचं पण त्याच पद्धतीने बघा. इथं 3/5 आपण इथून खालून सोडायला सुरुवात करायची म्हणून इथं 3 3 5 आपण या पद्धतीने लिहू. 3 आणि 5 या पद्धतीने लिहू. आणि मग आता एक किती वेळेस आहे ह्या प्रश्नामध्ये, एक किती वेळेस आहे. 1 2 3, 1 2 3, 3 वेळेस 1 आहे म्हणून आपण डॉट 1 3 वेळेस 1 देऊ, 3 वेळेस डॉट देऊ, डॉट 3 वेळेस देऊ. आणि मग याला जर आपण जोडलं 5 आणि 3 8 होतात, 8 आणि 5 13 होतात, 13 आणि 8 21 होतात. इथे सुद्धा आपलं उत्तर 21/13. इथे सुद्धा उत्तर किती आलं 21/13. त्यानंतर हा प्रश्न जर घेतला आपण इथे 3/4, तिसरा प्रश्न जर घेतला आपण, तिसरा प्रश्न सुद्धा 3/4, तिसरा प्रश्न सुद्धा 3/4 घेतला तर याला आपण हे 3 आणि 4 आपण इथे ठेवले 3 4. आणि मग आता 1 2 3 4 वेळेस इथे 1 आहे. इथे 1 2 3 आणि 4 वेळेस 1 आहे आणि म्हणून आपल्याला इथं 4 वेळेस आपण डॉट लिहिली. 4 वेळेस 1 आहे. 1 2 3 4 वेळेस 1 असल्यामुळे आपण इथे 4 वेळेस डॉट दिले. आणि मग याला आपण जोडलं 4 आणि 3 किती होतात 7, 7 आणि 4 होतात 11, 11 आणि 7 होतात 18, 18 आणि 11 होतात 29. आणि मग आपलं फायनल उत्तर आलं 29/18. आपलं फायनल उत्तर आलं 29/18. हे झालं. आपण एक असताना कशा पद्धतीने करायचं, एक असताना कशा पद्धतीने करायचं आपण हे बघितलं. म्हणजे इथे 4 वेळेस 1 होता म्हणून आपण इथे 4 डॉट दिले आणि आपल्या त्याला जोडत जोडत गेलो. इथे इथे पण 3 वेळेस 1 होता म्हणून आपण हे 3 5 लिहिले आणि यांना जोडत जोडत गेलो. इथे पण म्हणजे हा एक असता, इथे एक असल्यानंतर कसं सोडवायचं हे तुम्हाला लक्षात आलं. जर समजा एक व्यतिरिक्त आणखी दुसरा नंबर असला तर त्याचं पण इथे आपण घेतलं तर उदाहरण. मग याचं कसं करायचं, तर याचा सुद्धा इथे आपण हे 1 5 इथून सोडायला आपण सुरुवात करू. 1 आणि 5 घेतले. त्यानंतर हे 2 किती वेळेस आहे, तर 2 4 वेळेस आहे म्हणून मी इथे 2 घेतो. 2 असेल 2 घ्या, 3 असेल 3 घ्या. इथे 2 4 वेळेस आहे म्हणून आपण 2 घेतले. 2 हे 4 वेळेस आहे म्हणून 2 घेतले. आणि मग आपण यांचा गुणाकार केला. 5 दुने 10 होतात. 5 दुने 10, 10 मध्ये 1 मिळवला, इथे 11 आले. त्यानंतर 11 दुने 22 होतात आणि 22 मध्ये 5 मिळवले तर 27 झाले. त्यानंतर 27 दुने 54 होतात आणि 54 मध्ये 11 मिळवले तर 65 होतात. आणि
नंतर 65 दुने 170 65 दुने 130 होतात. 130 मध्ये जर आपण 127 जर मिळवले तर आपल्या इथे 157 म्हणजेच आपलं उत्तर येतं 157/65 हे आपलं फायनल उत्तर आलं. म्हणजे समजा एक व्यतिरिक्त अशा संख्या असेल, आता प्रत्येक वेळेस 2 असेल का नाही तर वेगळी पण संख्या असू शकते, तर मग प्रत्येक वेळेस 1 नसेल किंवा वेगळी संख्या असेल इथे 2 घेतले. आता इथे बघा वेगवेगळे नंबर दिले बघा, इथे 2 दिला, 1 दिला, 3 दिला, 2 दिला, मग काही हरकत नाही आपल्या तीच मेथड ही या पद्धतीने. मग हा 1 आपण 5 आहे ना तर आपण 1/5 असं लिहू. त्यानंतर इथे 2 आहे म्हणून 2 घेतले, इथे 3 आहे म्हणून 3 घेतले, इकडे 1 आहे म्हणून 1 घेतला, इकडे 2 आहे म्हणून आपण 2 घेतले. आणि मग याला थोडस खाली घेऊ आपण, म्हणजे समजायला थोडस याला खाली घ्यायचं, याला आपण थोडस खाली घेऊ. आता बघा हे 2 आहे, याला हे किती आहे 1/5 आहे म्हणून आपण याला थोडस असं इथे 1 आणि इथे 5 घेऊ. त्यानंतर आता बघा याला जर जोडलं आपण 5 दुने 10, 5 दुने 10, 10 मध्ये 1 मिळाले इथे 11 आले. त्यानंतर 11 3 33, 11 3 33, 33 मध्ये जर 5 मिळवले आपलं तर 38 झाले. 33 मध्ये 5 मिळवले तर 38 झाले. त्यानंतर इथे 38 एक 38 आणि 38 मध्ये जर आपण 11 मिळवले तर 29 झाले. 29 झाले आणि 29 दुने 98 होतात आणि 98 मध्ये जर आपण 38 मिळवले, 98 मध्ये जर आपण 38 मिळवले, 98 मध्ये 38 मिळवले तर 8 8 16, 9 आणि 3 12, 12 आणि 1 13 म्हणजे 136 झाले. इथे 136 आणि मग आपलं उत्तर येतं 136/49 हे आपलं उत्तर आलं. अशा पद्धतीने जर समजा इथे एक असेल तर या पद्धतीने करायचं, एक व्यतिरिक्त संख्या असेल तर या पद्धतीने करायचं. मित्रांनो जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.